महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025 तर एकूण पदे किती आहे बघू शकता. 18,000च्या वर पदे देण्यात आलेली आहे. आणि शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्हाला एज्युकेशन काय लागणार आहे तर 12वी उत्तीर्ण. तर याबद्दल भरपूर जिल्ह्याच्या ॲड आलेल्या आहे. आणि जी तारीख आहे लास्ट डेट ती कोणत्या जिल्ह्याची 6 आहे तर कोणत्या जिल्ह्याची 10 तर कोणत्या जिल्ह्याची 13 तारीख आहे. तर या महिन्यामध्ये ज्याही महिलांना यासाठी अर्ज करायचा असेल अंगणवाडी सेविका मदतनीस तर तुम्ही ॲड चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ज्या ॲड आहेत त्या आपण चेक करणार आहे. आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करू शकता. तर बघू शकता महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025 मोठ्या अंगणवाडी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात तब्बल 18,000 प्लस अंगणवाडी सेविका मदतनीस भरती सुरू आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे. महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे तब्बल 18,000 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. त्याकरिता पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. या मोठ्या भरतीच्या अधिकृत जाहिरातीच्या विभागात पदे रिक्त आहेत त्या बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अधिकृत PDF संपूर्ण देण्यात आलेली आहेत. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता. बघू शकता अर्ज स्वीकारण्याची पद्धत काय असणार आहे तर जो फॉर्म असणार आहे तुम्हाला तो ऑफलाईन असणार आहे. म्हणजे तुम्हाला फिल करून घ्यायचा आणि तुमच्या जवळपास जेही महानगरपालिका किंवा अंगणवाडी ऑफिस असेल तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर वयोमर्यादा बघू शकता 18 ते 35 वर्ष आणि विधवा महिला असल्यास 40 वर्ष हे वयोमर्यादा चालणार आहे. आणि आवश्यक जी पात्रता आहे ज्या नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका म्हणजे ज्याही एरियासाठी तुम्ही अर्ज करत आहे त्या एरियामध्ये तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही एक संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुमच्या जवळपास जेही विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे जे कार्यालय असेल तिथे तुम्हाला भेट द्यायची आहे. तर आता कोणकोणत्या जिल्ह्याची ॲड आलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता ही ॲड आहे अकोला. तर अकोल्यामध्ये सुद्धा बघू शकता अशा प्रकारे फॉर्म पूर्ण दिलेला आहे. आणि यामध्ये लास्ट डेट बघू शकता तर 13/3/2025 बघू शकता लास्ट डेट. तर 13 तारखेपर्यंत अकोल्यामध्ये जे या एरियामध्ये महिला असेल त्या महिला यासाठी अर्ज करू शकतात. आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल. तिथून तुम्ही संपूर्ण PDF चेक करा आणि ज्या एरियामध्ये तुम्ही असेल त्या एरियासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ही ॲड आहे बघू शकता सातारा एरियातली. तर साताऱ्यासाठी सुद्धा यामध्ये संपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे. आणि यासाठी सुद्धा लास्ट डेट किती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. तर बघा यासाठी 10 तारीख म्हणजे 10 मार्च 2025 ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे अजून काही जिल्ह्यांच्या यादी आहेत त्या तुम्हाला संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल. तिथून तुम्ही संपूर्ण माहिती चेक करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही त्या एरियामध्ये असाल त्या जिल्ह्यामध्ये असाल आणि जर तुम्ही त्यासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि बाकी जिल्ह्याच्या ॲड ऑलरेडी आलेल्या होत्या आणि काही जिल्ह्याच्या ॲड जर आल्या नसेल तर तुम्ही तुमच्या महानगरपालिका जेही तुमच्या जवळपास ऑफिस असेल तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यांना विचारू शकता की मदतनीस किंवा अंगणवाडी सेविकाचे जे ॲड येणे सुरू आहे तर आपल्या जिल्ह्याची ॲड कधी येणार किंवा आपल्या एरियाची ॲड कधी येणार तर ते तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ शकतात. तर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.